ईश्वर जय सिद्धेश्वर। सिद्धेश्वर भगवान की जय। सद्गुरु धारेश्वर महाराज की जय। भगवती जगदंबा माता की जय। वागजाई माता की जय। ज्योतिवचनव चांगल बजरंग बली की जय। पवनपुत्र हनुमान की जय। सद्गुरु धारेश्वर महाराज की जय। सद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज की जय। श्री शिव परमात्म स्वरूप जगदाद्य जगद्गुरु पंचाचार्य मन्मथादि संत बसवादि प्रमथ सद्गुरु धारेश्वर तथा आदिश्वर शिवाचार्यांपासून मल्लिकार्जुन शिवाचार्य एवं विद्यमान मठाधिकारी आदिराज बाबा शिवाचार्यपर्यंतच्या गुरुपरंपरेला अनंत प्रणाम करून आजच्या या गुरुपुष्यामृत योगानुसार आलेल्या या महाळ अर्थात पितृपक्षातील पवित्र दिवशी आपण काही लोकांकडे मठमंदिराच्या उर्वरित कामाच्या पूर्तीसाठी निधी संकलन करण्यासाठी आज फिरत आहोत। सर्वांच्याच घरी जाणं शक्य नाही आणि बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असं आहे की नवरात्रामध्ये सुद्धा आपण हे विधी चालवावा आणि फिरावं, परंतु आम्ही स्वतः फिरणं आम्हाला अशक्य आहे। आमचं यावर्षीचं शरण नवरात्र अनुष्ठान अंगापूर तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी आहे, त्यामुळे आम्ही काही यावेळेला येऊ शकणार नाही। परंतु आपण म्हणतात त्याप्रमाणे नवरात्रात सगळेच लोक इथे असतात आणि उपास केल्यानंतर दान देणं महत्त्वाचं आहे, ग्रहणानंतर दान देणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे। आणि वर्षीचा खूपच चांगला योग आहे की कालच्या पौर्णिमेला देखील ग्रहण झालं आणि म्हणून या पितृपंधरवड्यामध्ये आपण अनेक लोक अशा प्रकारे दान करत आहोत। अगदी शिवरवाडीचा सुद्धा मठ आता सुद्धा चालू झालेला आहे। त्याचबरोबर शिवणगी मंगळवेढा सोलापूर इथल्याही मठासंबंधाने कार्यवाही सुरू झालेली आहे। तळदेव तालुका महाबळेश्वर या ठिकाणी सुद्धा यावर्षीचा पवित्र काळ लक्षात ठेवून अनेक लोकांनी आपापल्या गावामधील छोट्या छोट्या जागेमध्ये किंवा ज्यांना जसं शक्य आहे त्यांनी आपापल्या परीने मठाच्या कामाची सुरुवात केलेली आहे आणि अनेक लोक देणगी देताना दिसत आहेत। वास्तविक पाहता या सगळ्या मठापेक्षा अतिशय लवकर आणि आमचे गुरुवरी असतानाच पत्तीसिंह बापू नाईक असताना आप्पा नाईक असताना या मठाची सुरुवातीला आपण श्रीफळ वाढवून शिवैक्य मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराजांच्या उपस्थितीतच आपण प्राजक्ताच्या झाडाखाली श्रीफळ वाढवून हा मठ बांधण्यासंबंधी चर्चा केली। त्यानंतर थोड्या दिवसात आपण बांधकाम देखील केलं, मात्र त्यानंतर थोडेसे ढिलेपणा आला आणि आता आपण बरेच दिवस झाले परंतु ते काम तसंच ठेवलं होतं। हे असं राहणं बरोबर नाही। आता तिसरे महाराज या ठिकाणी आलेले आहेत। मल्लिकार्जुन शिवाचार्य गेले, आम्ही निळकंठ शिवाचार्य गेलो आणि आता आदिराज बाबा शिवाचार्य आलेले आहेत। म्हणजे एखाद्या मठाचं काम 3-3 पिढ्या चालणं हे बरोबर नाही। शेवटी आपल्या पितरांनासुद्धा त्रास होतो आणि म्हणून अनेक लोकांनी सांगितलं की पितृपक्षामध्ये तुम्ही या आणि 5,000 रुपये का असेना आम्ही देतो, मग नंतर काय लागेल ते पाहू। आणि आज आपण प्रत्यक्ष या कामाला सुरुवात केली। आज गुरुपुष्यामृताच्या निमित्ताने खूप चांगला योग या ठिकाणी आलेला आहे आणि ज्या काही 5-10 लोकांना आपण भेटलो त्यानंतर सर्वांचीच अपेक्षा आहे की महाराजांनी आमच्या घराला पाय लावावे। मी निश्चितपणे आपल्या घराला पाय लावेन, परंतु आता यामध्ये आम्हाला उद्या हुबळीला पूर्ण भारतभरातील आम्हा शिवाचार्यांचे संमेलन आहे, तिकडे जावं लागणार आहे। त्यानंतर पुन्हा अमावस्येला धारेश्वरला थांबावंच लागणार। नवरात्रामध्ये आम्हाला जिथे नवरात्र अनुष्ठान आहे तिथेच थांबावं लागतं, त्यामुळे इकडे येता येणार नाही। पण आपण म्हणता त्याप्रमाणे मुंबईवाले असतील, वेगवेगळे नोकरदार असतील, हे सगळे निश्चितपणे आपल्या वाघजाई मातेच्या पालखीच्या निमित्ताने येत असतात किंवा वेगवेगळ्या गावामधील लोकसुद्धा या दसऱ्याच्या निमित्ताने देवाच्या पालखीला येतच असतात आणि त्या प्रत्येकाला आपापल्या गावातील मठाचं काम व्हावं, त्या ठिकाणच्या मंदिरांची कामं व्हावी अशी भावना आहे। त्या भावनेला अनुसरूनच विशेष करून पाचुंबरीच्या लोकांसाठी आणि मग शिवरवाडी वगैरे ज्या वेगळ्या वेगळ्या गावामध्ये मठाची कामं चालू आहेत त्या प्रत्येक गावच्या नेरल्यामध्ये सुद्धा महाराजांच्यासाठी काहीतरी आपण करावं अशी लोकांची भावना आहे। अनेक गावातून अशा प्रकारचा विचार पुढे येत आहे। नाझऱ्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारची परिस्थिती आहे। कारंडेवाडीचं सुद्धा अधुरं अपुरं काम आहे, तिथे 2 खोल्या होणं गरजेचं आहे। अशा अनेक लोकांचे विचार आहेत। त्यामध्ये आपणा सर्वांनाच या निमित्ताने प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही जे नोकर आहेत त्यांनी आपला एखादा पगार किंवा जे निवृत्त झालेले आहेत त्यांनी आपलं निवृत्ती वेतन, जे लोक टेम्पो वगैरे चालवतात
एखादी जीप चालवतात बाबा, दिवसभरामध्ये आपल्याला किती 1-2 हजार रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, काय जे आपले असेल सत्य नफा जो आहे तो आपण या गुरुचरणी किंवा देवाच्या चरणी समर्पित करावा, अशा भावनेने या ठिकाणी राहावं. मी ज्या ज्या गावात गेलो त्या त्या गावच्या लोकांना एक माझ्या हस्ताक्षरामध्ये लिहा म्हटल्यामुळे लिहून ठेवलेलं आहे की बाबा या लोकांना एवढे मागा, त्या लोकांना तेवढे मागा. अर्थात यामध्ये आपली काही सक्ती असणारच नाही. महाराजांनी काय आपल्याकडे ठेवलेली आहे तेव्हा ती आता माझी मला परत द्या असं म्हणायचं काहीच कारण नाही आहे, किंवा देवानेही तुमच्याकडे काय ठेवलेली नाही, परंतु देवानेच तुम्हाला संतती दिलेली आहे, देवानेच तुम्हाला संपत्ती दिलेली आहे, याच्यावर मात्र आपला विश्वास असला पाहिजे. हे सगळं काही मला मिळतं आहे ते देवाच्या कृपेने मिळतं आहे. देवानीच मला बुद्धी दिली म्हणून मी चांगलं शिकलो आणि मला चांगली नोकरी लागलेली आहे, तर देवाच्याच कामासाठी मला त्यातला काही भाग देता यावा, या भावनेनेच आपण सर्वांनी आपापल्या परीने जेवढं जास्तीत जास्त, भले तुम्हाला 5 लाख रुपये मिळत असले तरी 5 लाख रुपयाच्या 5 लाख रुपये देऊ अशी भावना आपली होतेच असं नाही. लक्षात ठेवा, काल बाबासाहेब कल्याणी यांनी मात्र त्यांना मिळालेल्या रकमेमध्ये आणखी रक्कम घालून ती तुमच्या ट्रस्टला पुढे ठेवा, पुढे कुणाला आणखी तुम्हाला देता येईल त्यांना द्या असं म्हटले. अनेक श्रीमंत लोक आहेत की ते लोक आपल्याजवळ असलेल्या धनामध्ये किंवा आपल्याला मिळालेल्या धनामध्ये वाढ करून देण्याचा प्रयत्न करत असतात. आम्ही सर्वांनीच अशा पद्धतीने संकल्प केला तर कुठल्याच गावातलं मंदिर थांबणार नाही, कुठल्याच गावातल्या गोरगरिबांना कुठेतरी भिक्षाटन करण्याची वेळ येणार नाही. आपण दानधर्म जो आहे, दानम पूजा जपो ध्यानम, या 4 गोष्टी धर्माचा सिद्धांत आहे, पण आपण त्याच गोष्टी विसरत चाललेलो आहोत. आपणाला पूजा करायला वेळ नाही, उगीच पारकट्ट्यावर गप्पा मारत मात्र भरपूर वेळ बसत असतो. रात्री कितीतरी वेळ नको असलेले ते ध्वनीवरती चित्र बघत बसतो, असंही चित्र आपण पाहिलेलं आहे. परंतु ते काय मनोरंजन करायला आमचा विरोध नाही आहे, तुम्ही मनोरंजन करा, परंतु हे सर्व करत असताना पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे. ज्या गावात राहतो त्या गावच्या देवाची गुरूंची कृपा आपल्यावरती राहिली पाहिजे, ही भावना आपण ठेवा. मगच आपल्या पितरांना तृप्ती मिळेल, मगच आपल्या मुलाबाळांना आनंद मिळेल, किंवा आपल्या पोटी चांगलं संतान येईल. अनेक वेळा अशी परिस्थिती आपण पाहतो की आपलं संतान चुकीच्या पद्धतीचं आहे, किंवा अपंग झालेलं आहे, किंवा त्याला कुठलीतरी व्यसनं लागलेली आहेत. हे सगळं आपण पाहतो. या पाठीमागचं कारण कोणतं आहे, तर आपण दान चुकवतो त्यावेळेला परमेश्वर आपणाला चोरी, अग्नी, व्यसन किंवा डॉक्टर यापैकी कुठेतरी पाठवत असतो. आपणाला या वाईट गोष्टी आता ज्या ऐकल्या त्यातले कुठलेच नको, दवाखान्यातसुद्धा जायला नको, चोरी व्हायला नको, कुठल्या प्रकारची आग अपेटी होता कामा नये. शेतकऱ्यांनी दानधर्म सोडून दिला आहे आणि म्हणून आज शेतकरी अडचणीत आहे, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर नोकरदार तरी काय करतायत, आणि म्हणून नोकरदारांना 3-3 महिने पगार मिळेल की नाही अशी भीती निर्माण झालेली आहे. आपण सर्वांनीच ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. दान हा झऱ्यासारखा आहे, झरा वाहतो तोपर्यंत स्वच्छ राहतो, झरा पाण्यात सोडायचं बंद केला की त्यामध्ये शेवाळ होतं आणि पर्यायाने त्या झऱ्यामध्ये किडेमुंगीसुद्धा राहत नाहीत, सर्व काही सुकून जात असतं. त्याच पद्धतीने आपण आपला दानधर्म सोडला, पूजा जप ध्यान सोडलं तर आपल्या सर्वच दृष्टीने नुकसान आहे. तेव्हा हे नुकसान टाळावं आणि आपल्याकडून एक चांगल्या प्रकारचा आदर्श जीवन जगता यावं, आपल्या पुढच्या पिढीलाही आनंद मिळावा आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळाली तरच पितृकृपा राहील. आज 40-45 वर्षाची पोरं आहेत की या लोकांची लग्नच होत नाही आहेत. विचारलं काय आहे तर पितृदोष आहे. पितृदोष म्हणजे काय आहे, तर आपण सर्वांनी पित्र करत असलेले पूजा, पित्र जसं दानधर्म करत होते ते चुकत आहोत आणि म्हणून आपल्याला त्रास होतो आहे. तेव्हा हा सर्व त्रास दूर व्हावा वाटत असेल तर आपणाला जेवढा आहे, तुम्ही 5 लाख कमवा पण त्यातले 50,000 तरी खर्च करण्याचा प्रयत्न आपल्याकडे असला पाहिजे. 10 रुपये कमवा, त्यातला 1 रुपया तरी आपण देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी दिला पाहिजे. या पद्धतीने आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. तसे प्रयत्न आपण सर्वांनी करावे अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि हे वाक्पुष्प भगवती चरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती. भगवती जगदंबा माता की, चिलाई माता की, नवलाई माता की, झोळाई माता की, अंबापुरसाई माता की, महाकाली माता की, चंडिका माता की, वाघजाई माता की, अंगलाई माता की, भवानी माता की. हर हर महादेव.